रस्सिकेच्या हॉटेलमधनं निघालोय बघा. थोडं 1 तास दिलंय फक्त आम्हाला इथं फिरायला. भेटीसारखं आहे बघा, बघू शकता तुम्ही असा. आणि व्हिडिओ शूट करतो आपण. संध्याकाळचा व्ह्यू बघा कसा चिकन दिसत रे. मी नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवरती. ना विषय असा आहे की आम्ही चालू आता फिरायला, पुन्हा एकदा कोकणात फिरायला आहे बघा. सगळी गँग इथं मस्त बसलेली आहे. आम्ही चालू आता परत कोकणात फिरायला. फोटोशूट चालू आहे यांचा. CNG भरायला आलो होतो पंपावर. CNG भरल्यानंतर आता पुढे जाणार आहे. अरे गणपतीपुळेची तिथे जाणार आहे. आणि बघू कसं काय तुम्हाला सांगतो. नवरदेव आमचा, नवरदेव, भावी नवरदेव इकडे बघ. या माउंटेन ड्यू घ्या, माउंटेन ड्यू घ्या. 40 रुपये, 40 रुपये, 10 रुपये, 40 रुपये, 40 रुपये. मला एक द्या. माउंटेन ड्यू दरकी माकी. आता मी CNG भरायला लाईन मध्ये थांबलोय. मी आहे, भाई आहे, पप्पे आहे. आता बघूया किती वेळ जातो आमच्या लाईनला. कमीत कमी तासभर तरी जाईन इथं. हे बघा, ही आताशी एवढी आहे 20-22 गाड्या आहे आमच्या पुढं. आणि मागे आणि अजून मागायचं आज तशी 2-3 गाड्या आल्यात. आता गरम तर जाम चिकार इथं थांबलेले. काय होतंय काय माहिती, वैताग आलाय अक्षरशः. बाबड्यांनी वैभव दादा पुढे गेलेत ते CNG बघायला. त्यांना माहिती आहे CNGचं कसं काय. तो महावितरण गॅसमध्ये कामाला आहे ना वैभवदा. मग सगळं ते काय कन्सेशन भेटेल काय. आता कन्सेशन भेटलं तर मग काय पार्टी बिटी भेटत हा ना. तर कन्सेशन भेटेल वैभवदाच्या ह्याच्यावरती. बघू CNG स्वस्त भेटलं तर लईच भारी. 2-4 किलो घेऊन येतो तिकडं, वाटप करू थोडस. भाई हिशोब करण्यात गुंग आहे आमचा. भाई आमचं ट्रिपची एकदम पेन पेन्सिल काय त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिले. सगळं पैशाचं नियोजन त्याच्याकडे असतं, बाकी काय नाही. 500 आणि 540 आणि 200चा हिशोब तो कॅल्सी मध्ये करत होता. आणि प्लस 555. हा, प्लस 555 CNGचा. तर बघा तुम्ही पण आन्सर द्या कमेंट मध्ये किती होतात. आम्हाला तर माहिती नाही. भाई करत होता मागाशी बघा, पेन पेन्सिल घेऊन सगळं करत होते. तर तुम्ही पण सांगा हिशोब किती होते. 1.5 तास झाला असं मित्रांनो इथं बसलेलो आहे. आताशी 5-6 गाड्या राहिल्यात. एवढा अथक प्रयत्नाने आताशी आलोय. आम्ही आलेलो आहे. आणि तिकडे पण कॅमेरा होती आपली. आणि ते बघा इकडे कोपऱ्यात बसलीत वैभव बाबड्या. आम्ही घामात होऊन झाले असे. हा तर बोलून फायदा नाही आहे. 1-1.5 तास घालवला परिश्रम करून आमचा झालेला आहे, नंबर आलेला आहे. जस्ट वैताग आला. मागची लाईन दाखव तेवढीच. ते अजून तेवढीच आहे लाईन. तर मित्रांनो आता CNG भरलेली आहे. आता चाललोय पुढं गणपतीपुळेची तिथं. मालवण. हे गाईस दुसरा दिवस आहे आता. आणि जस्ट इथं आलोय. काल रात्रीच्या उशीर झाला होता. आता इथं फिरतोय. पुढं किल्ला बघा. थोड्या वेळाने नाश्ता करून तिथं जाऊ. आता बघा मित्रांनो नाश्ता करतोय. पुरी भाजी खातो. हे बघा मित्रांनो, काकांना सांगितलं होतं वडापाव सोबत मिरची आणा. मिरची बघा मागशी ना तू मिरची मागशी काय. तर काहीच ना आपण निघालो इथं ना रस्सिकेच्या हॉटेलमधनं निघालोय बघा. रस्सिकेच्या हॉटेलमधनं निघालोय. माउंटेन ड्यू घेतलेला आहे परत पियाला. ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत, तुम्ही बिअर पिया, आम्ही थंडा पितो. सिंधुदुर्ग किल्ल्यापासून थोडंसं लांब आलो आम्ही. इथून जायचंय समोरून. मित्रांनो इथं आलोय आता. मला सांगा एवढा मोठा गडी आहे, एवढी लाईव्ह जॅकेट जातं देशो. हा बुडला मग. हवा हवा. हा तर बघ
तर गाईज आता जस्ट पोचलो आम्ही त्या बोटीतून इथं आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. आता आमची चढत 1 तास गेलं आहे फक्त आम्हाला इथं फिरायला. तर किल्ल्यावर आलो आहे आणि या इथं पायाचे ठसे खाली, इथं हाताचे ठसे वर महाराजांच्या. ही नजारा आहे किल्ल्याचा. हे बघा काहीच पाण्याची सोय आणि इथून पुढं अजून पण किल्ला लय तिथपर्यंत आहे पार. तसे आम्ही एवढंच फिरलो, अजून पुढं जायचं आहे इकडं लांबपर्यंत. इथं आलं आता म्युझियममध्ये. या मंदिरातून पाया पडून आलोय. इथं म्युझियम आहे ते मागाशी दाखवलेलं. आणि आता चाललंय काहीच कोकम सरबत पितोय. यांना काय लिंबू सरबत पियाला बघतो. मी कोकणात आलो, कोकण सरबत. किल्ल्यातून एक्झिट मारली तर चालू पुढं. बावड्या खूप घामाघूम झालेले काही पण फिरणं म्हणजे 48 त्यामुळे 5 तास लागतील तुम्हाला फिरायला. प्रत्येक प्रयत्नातून आम्ही निघालेलो आहे आता आम्ही पुढे जाणार आहे. आता आम्ही 16 वेळ करणार आहोत मस्तपैकी. स्कुबा टाइम बुक केलेला आहे आता. सगळं बुकिंग झालेलं. मग पुढचं प्लॅनिंग. तर मित्रांनो इथं आलं जेवायला. हे कोंबडी वडं, सुकडं वडं, कोंबडं वडं काय समजत नाही. तर कायचं जायचं आम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची म्हणून थांबलो आम्ही इथं. बाकी काय नाही. त्या बाईला वेज घेतले. वेज खाणार आहे, लस्सी पिणार आहे, जरा मस्त थंडा. हे बघू शकता तुम्ही, बाईची व्हेज थाळी आलेली आहे. बाई आता खाणार. आणि इकडं एक नॉनव्हेज थाळी आलेली आहे. सर आता नॉनव्हेज. तर आता इथनं निघालेलं आहे, जेवण झालेलं आहे. थोडीशी शॉपिंग पण केली आहे कॉटन केक मधनं. आणि आता निघतो इथनं. तर गाईज आता आम्ही निघालो इथनं स्कुबा डायव्हिंग करायची. इकडं चालत जाणार आहे कारण जवळच आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही. त्याला फोन करतो स्कुबा डायव्हिंगवाल्याला, मग जातो तिथं. ती तिघंजणं गेली पाण्यात आणि आम्ही दोघंजणं भाई मी थांबलो इथं बाजूला. विषय असा झाला आहे की इकडे बघू शकता तुम्ही मागं सगळं ढगाळ वातावरण आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला जी करायचं होतं मेन स्कुबा तो विषय नाही आहे, पण ते ब्लर दिसणार आहे त्याच्यामुळे काय फायदा नाही त्याचा. पाण्यात जाऊन पण काय फायदा नाही. आणि या राईड तर करायच्याच नव्हत्या मला. या दिसतात याच्यात काय फायदा नाही, याच्यात मजा पण येत नाही एवढी. थोडा थांबतो फक्त पाण्यात जायचं मूड झालं तर जातो, नाही तर मग उद्या स्कुबाचा प्लॅनिंग आहे, उद्या जातो. आता जर थांबतो इथं. हे इकडे दाखव, हे गाय हे बघू शकता केलेले. हे माझं किती मोठं कर्तृत्व आहे. मी एवढ्या हाताने माझ्या हाताने स्पष्ट बनवलेलं आहे. मी तो असं बॅटरी उडवणार आहे, काय करत नाहीये. काठीने मी असं उडवणार आहे त्याला एकदम क्रिकेटच्या बॅटरी सारखं. हे बघा बघू शकता तुम्ही असं. आणि व्हिडिओ शूट करतो आपण उडवलेला आहे मी त्याचा. सध्या रंदा मारायचं काम करतोय. इकडे बघू शकता तुम्ही उडवलेला आहे, गेम केला मी. आणि ह्याची पण अशी मी नारळ फोडणार आहे या घेतलेला आहे एकदम. आम्हाला इथं पाण्याची कमतरता जाणवते थोडीशी. तयारी अजून करायची. आम्ही बघा आम्हाला नेलं नाही तिथं म्हणून आम्ही स्वतःची उडी पोहते बघा. आम्ही तरबे दाखव ना उडी, दाखव ना माझी उडी दाखव. या उडीत बसून आम्ही जाणार आहे आता पोहायला थोड्या वेळाने. बघा तिथं वाजता तो विचार करते ही उडी कशी काय चालत, त्याला काय सांगायचं माहिती का. आता तुम्ही बघू शकता ही गॉगल पहिलं नव्हती आता होती. त्याचं कारणच असं आहे की तिथं मागचा मासे आहे बापड्या. आणि हे गॉगल शोधून काढलं ते मग पाण्यातून समुद्रातून. लय
खतरनाक माणूस आहे. अरे बघा ओरिजिनल फास्टॅगचे आहेत. एक सोडून तीन गॉगल काढले फास्टॅगचे. दाखव रे दुसऱ्याकडून दाखव. एक वैभव झाला दिलाय, एक मी घातलाय फास्टॅगचा, एक भाईकडे आहे. बघा हे पण ओरिजिनल मॉडेल आहेत. आहे का ना आमची दहशत. मित्रांनो आता चाललोय आम्ही ते महाराजांच्या पुतळ्यापाशी. तिथं जातो मस्तपैकी दर्शन गिर्शन घेतो तिथं. हे सगळे चालले इकडे बघा रे. हाय हॅलो करा की तरी काय तुम्ही नुसतं बघायचं म्हणून बघता काय. मला काय रेटिंग आपलं रेटिंगच म्हणते. आम्हाला काय राईडचं काय करायला भेटलं नाही. नुसतंच आम्ही चाललंय. उद्या बघू नशीब चांगला असेल देव म्हणून करा राईड तर करू. पावसाचं वातावरण झालं म्हणून बाकी काय नाही. तो मला व्हिजिबिलिटी नाही खाली पाण्यात जाऊन तरी तुमचा फायदा नाही. काय व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटीच बोललो त्याला काय. तुलाच इंग्लिश येते काय एकट्याला बघतो. काय जे बघू शकता वडापाव आलाय. मिरच्या चिकन भेटल्यात वैभवदा मिरची. तर हे संध्याकाळचा व्ह्यू बघा. तुम्हाला लांबून दिसणार नाही. तिथं जायचं आता. थोडासा नाश्ता केला आम्ही येता येता. जातो पुढं तिथून या साईडने रस्ता आहे. इकडून रस्ता आहे. व्ह्यू कसा चिकन दिसत रे. मी आईला व्ह्यू दिसतोय आज छान. आणि आम्ही चाललोय सगळेजण. मालवण म्हणतात ते मालवणच. खरं तेच मालवण. हे बघा मालवण. मित्रांनो पुन्हा इथं चाललोय आता स्कुबाच्या प्रयत्नासाठी बघूदा मी. तर गाईच आता आम्ही चाललोय बोटीतून. ते अनुभव घेऊन काय करायचं. पॅरास्लाइडिंग काय असतं ते करायचंय. आम्ही हवेत जाणार. आता हवेतून खाली येणार. फक्त 30-40 सेकंदासाठी असणार आहे ते. तिकडे आतमध्ये मी काय म्हणतो गाईच निघालो आम्ही इथं. इकडे बघ रे भाई चाललाय. बाईचा नाद करता काय. आम्ही निघालोय जातो. नाद करते काय यायलाच लागतंय. काहीच नाही बघा पायलट ऑफ द करिबियन. बघा पायलट ऑफ द करिबियन. पायरेट्स नाही पायलट आहे तो. पायरेट्स म्हणजे याला चोरांना नाही यायचं आम्हाला. चोरटा आहे काय. आमच्या सगळ्यांमधला पहिला बळी ऋषभ ढोकळे.
तर गाईज आता आम्ही जाणार आहे स्कुबा डायव्हिंगला. हे सगळं गाळ्यात दिलं त्यांनी मंगळसूत्र 31 नंबरचं. एवढं मित्रांनो जस्ट आलेलं आहे त्यांचं चाललंय. गाईज आमचं झालेलं आहे इथं आम्ही. मला काहीच तर गाईज आम्ही निघालेलो आहेत ना आणि थोडीशी खायचं पियाचा विषय घेतला. आईस्क्रीम घेतलं यांनी सगळ्यांनी. निघतो आता इथं पुढं. हे बघा मित्रांनो ही लाईन बघा, सगळी लाईन आहे ना CNG ची लाईन आहे. आम्ही 1000चं पेट्रोल टाकले चाललोय आता. महानगर गॅस बाबा रिक्षा बघा रिक्षा बघा. या रिक्षा या रिक्षा काय धंदा करत असतील रे. दिवसाचे 2-2 तास CNG ला जात असते. 3-4 तास ते इथे जातील त्यांची पाली. आपलं मामाचं गाव आता चाललो आम्ही. बघू कसं काय. टाकला 1000 रुपयाचा. CNG भेटणं मुश्किल आहे. CNG आम्ही डायरेक्ट पुढे टाकू. डायरेक्ट पुढे टाकू CNG. चाललो म्हणजे इथं CNGचा विषय आहे तसा. आम्ही जवळपास 150 किलोमीटर जास्त पुढे आलो असेल. CNG काय भेटत नाही. हे बघा पाऊस पण चालू झालेला आता. तर गाईज आम्ही आलेलो आहे जेवायला इथं आणि आता जेवलं का पुढं जाऊ. जेवण पाहिलं करू. लय भूक लागलेली. बाईचं तर व्हेज आलेलं आहे. आमचं अजून यायचं आहे नॉनव्हेज. वाट बघत थांबलं आता काय विषय. तर गाईज जेवण झालेलं आहे आणि आता जातो घरी. उशीर होईल 100%. पैसे पण आलेले आहेत. या ब्लॉगचं येईन मी इथेच करतो. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. करत नाही बरेचसे लोक. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.